नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मी तुमच्यासाठी आज घेऊन आलो आहे कोल्हापूरची आन बान शान. तर मी घेऊन आलो तुमच्यासाठी कोल्हापुरी हिरवी मिरचीची ठेचा मित्रांनो. तर चला ही झणझणीत रेसिपी आता स्टार्ट करू. लेट्स गो. तर याच्यासाठी लागणारं साहित्य मी दाखवतो तुम्हाला मित्रांनो. हिरव्या मिरच्या तुम्ही कोल्हापुरी एकदम जबरदस्तवाली. परत हे आपलं गार्लिक आणि इकडं मी थोडं फ्रेश धनिया घेतलेलं आहे आणि आपलं जिरा आणि ही आहे कोरिएंडरचं आपलं हे घेतलेलं आहे, निसटून घेतलेलं आहे आणि हे पीनट. आता आपण याला रोस्ट वगैरे करायचं आहे आणि हे लेमन हे आहे आपलं ऑप्शनल. आणि मित्रांनो ही आपला खलबत्ता. आपण खलबत्त्यात एकदम आपलं पारंपरिक पद्धतीने कोल्हापुरी ठेचा बनवणार आहे मित्रांनो. चला मी याला स्टार्ट करूया. आता मारायला चालू करू आपली कोल्हापुरी बिना ऑइलचं मित्रांनो. मी आता याला आपल्या हिरव्या मिरचीला भाजून घेणार आहे. नोट करा मी ऑइल टाकत नाही, तुम्ही पण ऑइल नका टाकू. याला मस्त भाजून घ्या तुम्ही आरामात स्लो फ्लेममध्ये 5 ते 7 मिनिटं. बघा मित्रांनो मस्त असं भाजून घ्या. आता याला आपण थंड करण्यासाठी बाहेर काढून ठेवू. आता बघा आपलं एकदम मस्त मिरची आता भुनलेली आहे. तर त्याच ह्याच्यामध्ये बिना ऑइलचा मग गार्लिक टाकणार आहोत. गार्लिकला पण मस्त याला परतून घेऊ, भाजून घेऊ. आणि 8 ते 10 कळ्या टाकल्या गार्लिकच्या. मस्त लसूणला आपण भाजून घेऊ याला पण. त्यानंतर पीनट वगैरे भाजून घ्यायचं आहे. तुम्ही इकडे बघू शकता माझं लसूण एकदम मस्त हे फ्राय झाले आहे. त्याच्यामध्ये मस्त परतून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण थंड होण्यासाठी याला काढून घेऊ. आता आम्ही करू पीनटला रोस्ट. तर या पीनटला सेम बिना ऑइलचं मी रोस्ट करणार आहे. शेंगदाण्याला एकदम मस्त भाजून घेणार आहे. माझं शेंगदाणे एकदम मस्त भाजले येतात. त्याच्यामध्ये काढून घेऊ याला. असा एक खलबत्ता तुमच्या घरी असेल, सर्वांच्या घरी बसले खलबत्ता घ्या. त्याच्यामध्ये मिरच्या ही गार्लिक परत हे शेंगदाणे वगैरे सगळं आपण परतून घेतलेले बिना ऑइलचं याला आपण मस्त खलबत्त्यामध्ये कुटून घेऊ. आणि याच्यामध्ये आपण ॲड करत आहोत आता हे कोरिएंडर मित्रांनो, जे मी फ्रेश कोरिएंडर घेतलेलो. त्याच्यामध्ये कोरिएंडर हे धनियाचा डाटा टाकतो 2-4. त्याला करणार आहोत बिना तेलाचं कुटून घेणार आहोत त्याला. तुम्ही एकदम तुम्हाला लवकर पाहिजे असेल तर तुम्ही मिक्सर पण मारू शकता. एकदम मिक्सरमध्ये जबरदस्त होतो. पण याचा टेस्ट ओरिजिनल, कारण कोल्हापुरी. 5 ते 10 मिनिटं याला कुटून घ्या मस्त. पण जाड ठेवा तुमचा तो ठेचा आहे, त्याला जास्त बारीक करू नका. तर आमचा ठेचा एकदम मस्त बनवून रेडी आहे. त्याला मी अराउंड 10 मिनिट खलबत्त्यामध्ये कुटलेला आहे. तर तुम्ही बघू शकता मी ग्लव्हचा यूज केला आहे, कारण मिरची आपली एकदम तिखट आहे. हे बघा असा ठेवा, थोडं गरगरदा ठेवा. ठेचा पूर्ण बारीक पेस्ट करू नका. आणि हा ठेचा तुम्ही मित्रांनो आपलं पिठलं भाकरी परत थालीपीठसोबत एन्जॉय करू शकता. तर आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत मित्रांनो सॉल्ट. आणि आता ऑइलचा तडका मारणार आहे मित्रांनो. लेमन वगैरे पिळून याची फायनल फिनिशिंग करणार आहे. तो ह्याच्याला तडक्यासाठी मी टाकले थोडंसं ऑइल. आता ऑइल जसं गरम होईल तसं मी टाकणार आहे हे आपलं जिरा. आणि याच्यावर जाणार आहे मस्त आपला तडका. ऑइल झालेला आहे गरम. आता टाकायचं मध्ये जिरा. तेव्हा असा आवाज आला पाहिजे मित्रांनो. आला का आवाज? एक नंबर. तर फायनल याच्यामध्ये ना आपले सॉल्ट थोडं चवीनुसार 2 पिंच सॉल्ट टाकते. आणि आता याला मस्त परतून घ्या मित्रांनो. तर मित्रांनो आता सॉल्ट वगैरे टाकलेलं आहे. याच्यामध्ये थोडंसं मी लिंबू पिळतोय. हे ऑप्शनल आहे, तुम्ही करू शकताय. जास्त अजून आपल्या ठेच्याला जरा मस्त चव आणते म्हणून मी पिळतो याला. बघू शकता तुम्ही इकडे. आणि फ्लेवर तर एकदम आपल्या कोल्हापुरात घुसला असं वाटतं. एक नंबर एक नंबर जबरदस्त. आता ह्याचा मी आता इकडे भाकरी नाही आपल्याकडे म्हणून मित्रांनो मी पराठा यूज करतोय. मग आता याचं टेस्टिंग वगैरे करणार आहोत आम्ही.
हे एकदम आपली झणझणीत ठेचा बनून रेडी आहे मित्रांनो. कोल्हापुरी आहे बघा, एक नंबर. तुम्ही बघू शकता मित्रांनो इकडे कसला जबरदस्त ठेचा झालेला आहे. आणि किती मी दरदर ठेवलो आहे ते पण बघा. जास्त मी हे करू केलेलं नाही, म्हणजे तुम्ही जर मिक्सर जरी मारला तरी एकदम म्हणजे खरडा टाईप मारा. जास्त स्मूथ पेस्ट केली तर ती खरड्याची मजा येणार नाही आहे. तर मित्रांनो हे होतं आपलं कोल्हापुरी स्टाईल आपला हिरवी मिरचीचा ठेचा मित्रांनो. तर आय होप तुम्हाला ही व्हिडिओ चांगली वाटली असेल आणि आवडली असेल. जर आवडले असेल तर भावाला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि असं चॅनलसाठी सपोर्ट करा आणि अशाच व्हिडिओसाठी मला फॉलो करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग व्हिडिओ. भावाला लाईक ठोका. थँक्यू.